सो व्हेरी गुड मॉर्निंग. डे 3. आता आम्ही संदीपच्या मित्राच्या घरातून निघालोय काशीला, बनारसला जायला. सकाळी आहे, 9:30 वाजलेत. लेट आहोत. काल खूप चाललं असल्यामुळे अंग खूप पेन करत होतं, पाय खूप दुखत होते. तर रेस्ट करून आता आम्ही निघालोय आणि खूप सुंदर लोकेशन आहे एक, जिथे ऑर्गॅनिक गूळ बनवतात, उसाचा रस गाळून गूळ बनवतात. तर तिकडे आलोय आम्ही. तर थोडासा गूळ वगैरे घेऊया आणि मग पुढे निघूया. तुम्ही बघू शकतात सगळेच, राजेश, संदीपचा मित्र. हे प्रोसेस आहे गूळ बनवण्याची. इकडे रेडी होतोय बघा, तुम्ही गूळ पाहू शकता. ही प्रोसेस आहे. सुपर. कशी आहे? तोंड एवढं गोड झाले ना, मला तिकडे आतमध्ये खाऊ घातले. थोडं टेस्ट करूया. टेस्ट करू त्यांना बोल, ओरिजिनल गुळ. त्यांना बोल काढू नको. येस, खाणार असेल तर काढा. फ्रॉम यूपी, ऑर्गॅनिक गुळ. ऑर्गॅनिक गुळ. सो फायनली आम्ही यूपी मध्ये पण आम्हाला सीएनजी मिळालाय. तर सीएनजी भरलाय आता आणि निघालोय आम्ही काशीला, बनारसला जायला. काहीतरी 110 किलोमीटर आहे. सो जवळजवळ 2-2.5 तास लागणार. एक्सप्रेस हायवेज आहे. तर मी, संदीप, राजेश आणि सोनाली आणि संदीपचा मित्र राजेंद्र आणि आम्ही असे सगळे निघालोय. गाडी फुल पॅक झालेली आहे सामानाने भरून एकदम. हा, आणि आम्ही पेरू पण घेतले इकडचे फेमस. ते पण तुम्हाला लाल पेरू हे फक्त इकडेच मिळतात. आणि आता आमचे ब्लॉग कंटिन्यू करतील मिस्टर चिन्मय राणे. सो आपण चेक करूया. खूप सुंदर रस्ता आहे. रास्ता का इधर कोई प्रॉब्लम, लोग जो वो रूट से आए थे चित्रकूट वाले, वो रूट से थोड़ा प्रॉब्लम है. अरे इधर पहुंचने के लिए सो आपण ट्रॅव्हल करूया. चला पुढे बघूया पुढचा रस्ता. कोई थोड़ा पहचान वाला. तो फायनली आम्ही बनारसला पोहोचलोय आणि मंदिरात चाललोय काशी विश्वनाथाच्या. पार्किंग बाहेर आहे, सगळ्यांना सिटीमधून बाहेर काढतात, सरळ कुठूनही आले असतील तर. तो चालत तर जाऊ शकत नाही, 5 किलोमीटर आहे. तर आम्ही रिक्षा पकडली आहे बॅटरीवाली आणि त्या रिक्षाने जाणार आहे. आणि सगळे बसले रिक्षामध्ये, एन्जॉय करतायत. से हाय. सगळे रिक्षामध्ये बसले आहेत आणि आम्ही पण रिक्षामध्ये बसलोय आणि फायनली ट्रॅव्हल करतोय. राम राम बोलते चलिए. राम राम. राम नाम से हम सुखी बनते हैं. बोलो जी राम राम. राम राम. बोलो जी राम राम. राम राम. राम नाम से असंभव काम संभव होते हैं. बोलो जी राम राम. बोलो जी राम राम. आणि असंच राम राम करत आम्ही लाईनीमध्ये उभे आहोत आणि कमीत कमी 4-5 तास दर्शनाला लागणार आहे असं त्यांनी सांगितलंय. पण सगळे वेगवेगळी आयडिया देत आहेत, त्याच्यामुळे आपण लाईनीत उभं आहे. बघू, जेव्हा दर्शन होईल तेव्हा दर्शन होईल, असं काही प्रॉब्लेम नाही. आणि आम्हाला काय घाई नाही, काय बरोबर ना, आम्हाला घाई नाही. दर्शन ॲक्च्युली चांगलं एन्जॉय केलं पाहिजे. कसं गर्दी आहे, हे आता गर्दी असणारच, मंदिरा म्हटलं गर्दी असणार, प्रश्न नाही. चलो. पण एक वेगळीच उत्सुकता आहे दर्शन करायची. हाँ, क्या बोल रहे थे? तो हमको सब लोग आइडिया दे रहे हैं 500 रुपया 1200 रुपया, पर हम नहीं जाने वाले, हम लाइन से ही जाएंगे, बरोबर ना. येस. सो फायनली आमचं काशी विश्वनाथ धामचं दर्शन झालेलं आहे. खूप सुंदर दर्शन झालेलं आहे आणि गर्दी होती, परंतु दर्शन खूप चांगल्या पद्धतीने झालं. थोडंसं धक्काबुक्की चालू आहे, ती होतच राहणार. तीर्थस्थान आहे, तुम्ही पाहू शकतात. हे लाईव्ह फीड आहे आतमधून, आणि सगळे बाजूला करतायत. थोडी गर्दी आहे आणि आमचं चांगलं दर्शन झालंय. चारी दिशेला भक्तच भक्त दिसत आहेत.
सो इकडनं फटाफट बाहेर निघायला सांगतात कारण खूप गर्दी झालेली आहे, चेंगराचेंगरी होऊ शकते, ते ओरडणार. त्याच्यामुळे आम्ही फटाफट बाहेर निघतो आपल्या पार्किंगजवळ. गाडी पार्क आपली बाहेर केली आहे, ती पिकअप म्हणत आपल्याला अयोध्येला निघायचं. सो तुम्ही पाहू शकता किती गर्दी आहे काशी विश्वनाथ धामला. खूप गर्दी आहे, खूप. आणि जवळजवळ 1.5-2 किलोमीटर पर्यंत लाईन आहे, 1.5-2 किलोमीटर. आणि दर्शनाचा टाईम आहे 7 ते 8 तास. सो आम्ही पण 4 तास लाईनीत उभं राहून दर्शन घेऊन झालेलं आहे आमचं. आणि निघालो आहे आता आम्ही पार्किंगजवळ. थकलो आहे भरपूर. आता 200-250 किलोमीटर गाडी चालवायची आहे. आणि अयोध्येत जाऊन स्टे आहे आमचा, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. सकाळी अयोध्येमध्ये राम मंदिरचं दर्शन घ्यायचं आहे. इधर जाना किधर जाना है बताओ. राइट. अयोध्या में बहुत जोरदार. सो आम्ही एक्झॅक्टली अयोध्येच्या जवळ येऊन थांबलो आहे. जवळजवळ 4 तास झालेत. कोणालाच सोडत नाही आहेत. तुम्ही बघू शकतात गाड्यांच्या रांगा लागल्या आहेत, पूर्ण पाठीपर्यंत लागल्या आहेत. बिलकुल सोडत नाही आहेत. आणि ते सांगतात की गर्दी भरपूर आहे, त्यामुळे आम्ही सोडत नाही आहोत. आम्ही जवळजवळ 5 तास झालेत थांबलो आहे अयोध्येच्या बाहेर. इकडनं आम्हाला फक्त चौरी बाजार म्हणजे जिकडे आम्हाला जायचं आहे राहण्यासाठी, तिथे जायला फक्त इकडनं 20 मिनटं आहेत. पण तरीसुद्धा सोडत नाही आहेत आणि कोणाचंच ऐकत नाही आहेत, बिलकुल ऐकत नाही आहेत. नाही म्हणजे नाहीच म्हणून सोडत आहे. पण आम्ही पण दर्शन केल्याशिवाय जाणारच नाही आहे. काही होऊ दे, पण आम्हाला दर्शन करायचं आहे. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. तर आता आम्ही अयोध्येला पोचलो आहे आणि जवळजवळ 30 किलोमीटर लांब आहे इकडनं. आणि परत आम्ही ऑटोमध्ये बसून प्रवास सुरू केलेला आहे, कारण गाडी घेऊन जाऊ शकत नाहीये. कारण मुंबईची गाडी पहिलीच बाजूला काढून टाकतायत, ते म्हणतात चालत जावा. तर 20-25 किलोमीटर चालायची ताकद बिलकुल राहिलेली नाहीये. बरोबर ना? आता नाश्ता वगैरे नाही झालाय, फक्त चहा कॉफी झाली आहे. आणि आता रिक्षामध्ये बसलोय, निघालोय. स्वेटर घेतलं नाही, थंडी वाजायला सुरुवात झालेली आहे जोरदार एकदम. तुम्हारे गाँव वाला ही हमारा. सो फायनली आम्ही राम जन्मभूमी टेम्पल जवळ आलोय. इकडनं चालतच जायचं आहे. गाड्या सोडत नाही, गाड्या पार्किंगला टाकायच्या आणि चालत जायचं आहे. ते त्याच ब्रिजवरून चालायला सुरुवात करायची आहे. तर राजेश आणि हे लोक पुढे गेलेत. मी आमच्या रिक्षावाल्याचा वेट करतोय. आम्ही सगळे एकत्र जाणार आहोत. सो फायनली तुम्ही पाहू शकतात हे राम मंदिर आहे. आम्ही खूप लांब आहोत. सो दिस इज द एंट्री पॉइंट. हा एंट्री पॉइंट आहे राम जन्मभूमीचा. मंदिराच्या दिशेने जायचा. पुढे मोबाईल आणि ह्या सगळ्या गोष्टी अलाउड नाही आहेत, लॉकरमध्ये ठेवाव्या लागणार आहे. लेट सी कुठपर्यंत आपण जाऊ शकतो आणि मोबाईल घेऊन आणि मग लॉकरमध्ये ठेवून घेऊया. तुम्ही पाहू शकतात हे श्री हनुमान गडी मंदिर आहे आणि ह्याची पण खूप लाईन आहे. तुम्ही पाहू शकतात हे हनुमानगढी मंदिर आहे. आणि आम्ही चाललोय पुढे राम मंदिराचं दर्शन करायला. आणि खूप गर्दी आहे. सगळे काशी प्रयागराज सगळे इकडे आलेले आहेत आणि दर्शनाची लाईन खूप वाढली आहे. राम मंदिर अयोध्याची ते पाहू शकतात. सो फायनली आमचं रामलल्लाचं दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही निघालो आहे गंगा घाट आंघोळ करायला. कारण ती पहिली करायची होती बट आम्हाला लेट झालेला म्हणून आम्ही नाही केली. तर आम्ही ती आंघोळ करून उज्जैनसाठी निघणार आहे. हनुमानचं दर्शन नाही घेता आलं कारण खूप ह्यूज लाईन आहे आणि एवढा वेळ नाही थांबू शकत कारण आमच्याकडे दिवसांची पण कमी आहे. तर ऑफिसला जॉईन पण करायचं आहे
तर लगेच निघायचं आहे आपल्याला. तर आपण स्नान करू आणि उज्जैनसाठी रवाना होणार आपण आत्ताच. पहाटे उज्जैनला पोचू आम्ही. कुठेतरी हॉटेलमध्ये थोड्या वेळासाठी रूम घेऊन आंघोळ वगैरे करून लगेच उज्जैनचं दर्शन करून परत बॅक टू मुंबई. व्हेरी गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग झाली आहे आमची. उज्जैनपासून 300 किलोमीटर लांब आहे आणि याच हौदामध्ये आता आम्ही आंघोळ केली आहे. मस्तपैकी फ्रेश झालो आहे. मस्त थंडगार पाणी आहे आणि एकदम ऑसम. फुल धमाल एकदम. रात्रभर गाडी चालवली बट थोडं रेस्ट घेत चालवली आहे आणि हायवे टाप आहे. एकदम जबरदस्त हायवे आहे आणि रस्ते पण सुपर्ब आहेत. नॉनस्टॉप आलो आहे आम्ही इकडे. थोडा वेळ राजेशने चालवली आणि त्याच्यानंतर मग रात्री मी घेतली. परंतु जास्त नाही 150 किलोमीटरच चालवू शकलो कारण खूप थकलो होतो. त्याच्या आदल्या दिवशी पण मी गाडी खूप चालवली होती. तर इकडनं उज्जैन ॲप्रॉक्स 300 किलोमीटर आहे. तर तिथेच जायचं प्लॅनिंग आहे. स्टे करायचं किंवा जर दर्शन लवकर झालं तर मे बी राजेशच्या घरी जाऊ आम्ही. त्याचं घर ऑन द वे आहे मालेगावजवळ. तर राजेशची पण आंघोळ करून झालेली आहे. रेडी झालं आहे आणि आता निघूया इकडनं फटाफट. नाश्ता करायचा आहे तर काहीतरी खाऊया आणि मग उज्जैनला पळूया. करायला तिथेच थांबलोय आणि नाश्ता आहे आलू पराठा, चटनी, प्याज और मिर्ची. जबरदस्त. अंकल ने हमारे लिए सुबह पराठे बना के दिया. अंकल थैंक यू व्हेरी मच. दही बघा आपल्याकडे मिळतं 120 रुपये. काल आम्ही घेतलं तेवढंच वाटे दिलेलं. ढाब्यावर बघा. तर नाश्ता करूया, पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया, मग बोलूया. फायनली आम्ही उज्जैनला पोचलोय आणि मग अशी सांगितल्यानुसार कार पार्क करून मंदिराजवळ चाललोय दर्शनला. दर्शनाच्या लाईनीला जायचंय. मे बी इकडनं लाईन. सो तुम्ही पाहू शकतात महाकालेश्वर मंदिर. खूप सुंदर मूर्त्या आहेत. थोडं ऊन आहे त्यामुळे हे पाहू शकता तुम्ही मंदिर. थोडं लाईन कमी आहे. सो आम्ही सगळे पळत आलोय. थोडीशी लाईन आहे, जास्त लाईन नाही. जय महाकाल. जास्त लाईन नाही आहे, थोडीशीच लाईन आहे. पाहू शकतात महाकालेश्वर मंदिर आणि पिंड आहे. सो फायनली आमचं महाकाल बाबाचं दर्शन झालेलं आहे आणि खूप सुंदर मंदिर परिसर आहे. आणि आता इकडनं ओंकारेश्वर ना, हां ओंकारेश्वर मंदिरात जायचं प्लॅनिंग चालू आहे. तर निघू आम्ही फटाफट. मी पाठीमागे पाहू शकतात मंदिर परिसर खूप सुंदर आहे आणि निघूया कारण 150 किलोमीटर आहे. तर थोडं फास्ट जावं लागेल, मग प्रयत्न करूया. ओंकारेश्वर टेम्पल जवळ पोहोचलोय. हे नर्मदा नदीच्या काठाशी आहे मंदिर आणि खूप सुंदर मंदिर आहे आणि घाटही आहे याला. आणि हे 12 ज्योतिर्लिंगांमधलं एक ज्योतिर्लिंग आहे. एक 12 किलोमीटरच्या आसपास आहे. थोडंसं उंचावर आहे आणि मंदिर असं बाजूला घाट आहे. तर आपण पाहूया. थोडासा काळोख आहे, कितपत आपल्याला शूट करता येईल आपण शूट करूया. कदाचित लाइटिंग असणार खूप सुंदर, तर ती बघायलाही मजा येणार आपल्याला. तर पाहूया. तुम्ही पाहू शकतात हे 12 ज्योतिर्लिंगाचे फोटोज आहेत. ह्यातले आपले आता 4 कंप्लीट झालेले आहेत. त्र्यंबकेश्वर, काशी विश्वनाथ, भीमाशंकर, ओंकारेश्वर आणि बाकी उर्वरित नक्कीच लवकरात लवकर पूर्ण करायचा प्रयत्न करणार. जर त्यांची कृपा असेल तरच पूर्ण होतील, अदरवाईज नाही होऊ शकत. काय बोलता? त्यांची कृपा असेल तरच पूर्ण होतील, म्हणजे लवकरात लवकर पूर्ण व्हावे अशी आमची इच्छा आहे. तुम्ही पाहू शकतात ही सेम पिंड आतमध्ये असं सेम दिसतं. देवीच्या पायथ्याशी
सुंदर अशी मूर्ती. सो हेच मंदिर आहे, तुम्ही पाहू शकता. त्रिशूळ वरती फोटोज अँड व्हिडिओज नॉट अलाउड आहे. 12 ज्योतिर्लिंगांमधलं एक ज्योतिर्लिंग. तर तुम्ही पाहू शकतात ओंकारेश्वर टेम्पल. मंदिर किती सुंदर आहे बघा, लाइटिंग. आणि ही नर्मदा रिव्हर आहे. आणि आमचं फायनली दर्शन झालंय. आणि हा ब्रिज आहे जो नर्मदा नदीला कनेक्टेड करतो. आणि आता आम्ही निघालोय दर्शन घेऊन. खूप स्ट्रगल केलं हे पोचेपर्यंत, कारण मंदिर बंद झालेलं आणि फक्त शृंगार करण्यासाठी अर्धा तास त्यांनी घेऊन एक 15-20 मिनिटासाठी उघडणार होते, कारण खूप भक्त लाईनीमध्ये उभे होते. त्याच्यामुळे त्यांनी सगळ्यांच्या रिक्वेस्टवरती मंदिर उघडून सगळ्यांना दर्शन दिले. त्यामुळे त्यांचे थँक्यू व्हेरी मच की खूप लांबून माणसं आलेली आणि तुम्ही मंदिर उघडून देवाचं दर्शन दिलं, त्याच्याबद्दल अत्यंत आभारी आहे. आणि आता इकडनं जवळ 550 किलोमीटर आपलं घर आहे ठाणे. आणि आम्ही निघणार आहे नॉनस्टॉप. प्रयत्न करू जेवढं लवकर जाता येईल तेवढं लवकर. अदरवाईज कुठेतरी हॉल्ट करून थोडंसं झोपून मग परत ड्राईव्ह करून निघू. स्टे कुठे करणार नाही आहे, कारण आता मिळणार पण नाही जवळपास, फुलंही असू शकतो. सो तुम्ही पाठीमागे पाहू शकतात नर्मदा नदी आणि 12 ज्योतिर्लिंगांमधलं एक ज्योतिर्लिंग ओंकारेश्वर. मग आमचं ओंकारेश्वर, अयोध्या, काशी विश्वनाथ आणि उज्जैन असं सगळं दर्शन करून झालेलं आहे. आणि आम्ही मार्गस्थ झालो आहोत आपल्या घरच्या दिशेला. तर तुम्ही पाहिलं आपला प्रयागराजचा ब्लॉग, महाकुंभचा ब्लॉग, त्यालाही लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि याही ब्लॉगला आपल्या लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, भरभरून प्रेम द्या, म्हणजे जेणेकरून मी पुढचे असेच व्हिडिओ काढत राहील. थँक्यू व्हेरी मच.